नमस्कार, बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख नांदुरा तालुक्यात शेतकऱ्यांची आर्थिक ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्यावी, संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नांदुरा प्रतिनिधी मुशरफ शाह की रिपोर्ट। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जगणेच संकटात आले आहे। बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात परिस्थिती विशेषतः गंभीर असून येथे पिके तर उद्ध्वस्त झालीच, पण अनेकांचे घरे पडली, जनावरे दगावली आणि गुरेढोरे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर उपासमारीचा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। यात नांदुरा तालुका संपूर्ण ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत तसेच सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। निवेदनातील प्रमुख मुद्दे: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। घरे कोसळल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत। गुरेढोरांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याने दुहेरी संकट ओढावले आहे। मुलांच्या शिक्षणासह संसाराच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे। शेतकऱ्यांमध्ये निराशा व आत्महत्येचे सावट वाढत असून सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत तर परिस्थिती आणखी भीषण होण्याची भीती आहे। संभाजी ब्रिगेडची मागणी: 1. नांदुरा तालुक्यास तातडीने ओला दुष्काळग्रस्त घोषित करावे। 2. प्रत्येक शेतकऱ्याला थेट 1 लाख रुपयांची मदत देण्यात यावी। 3. सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी। 4. गुरेढोरे व इतर नुकसानीबाबत स्वतंत्र आर्थिक मदत जाहीर करावी। 5. शासनाने लोकप्रिय योजनांवर थांबून न राहता आपत्कालीन मदत त्वरित पोहोचवावी। संभाजी ब्रिगेडने यावेळी समाजातील सर्व घटकांना आमदार, खासदार, मंत्री, व्यापारी, नोकरदार, शैक्षणिक संस्था आणि धर्मस्थळे यांनाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे। महाराष्ट्राची महान परंपरा जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने शेतकऱ्यांना या संकटातून उभे करण्यासाठी सहकार्य करणे हीच खरी वेळ आहे, असा ठाम संदेश या निवेदनातून देण्यात आला आहे। तालुका ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी आज निवेदन देण्यात आले। तसेच वेळोवेळी शासनाला दिलेल्या निवेदनाची प्रत पण आम्ही जोडलेली आहे। नांदुरा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून त्यामध्ये हुंडलेडी चारको रोग नावाचा जो रोग आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन एकराचे एकर वाहून जात आहे आणि त्यातल्या 15 आणि 16 तारखेला जे ढगफुटी झालेली आहे नांदुरा तालुक्यामध्ये, तर यासाठी शासनाने नांदुरा तालुका संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत 1 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी व यंदाचे जे पीक विमे काढलेले आहे शेतकऱ्यांनी ते पण 100% ग्राह्य धरून ते पण शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावी। असे न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची शासनाने दखल घेण्यात यावी। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेतकऱ्यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात, शेतकऱ्यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात।